नीतू 1973 साली महात्मा गांधी मिशनच्या हॉस्पिटलमध्ये आर्थोपेडिक सर्जरी करत होता. मलाही ॲनेस्थेशियामध्ये बरंच काम असायचं. माझी जबाबदारी वाढली होती. नीतूची पत्र कमी झाली होती. मी मुंबईला गेले तरी तो नीट भेटायचा नाही. माझा नीतूवर पूर्ण विश्वास होता. तरीही परत एकदा असुरक्षिततेची भावना मला अस्वस्थ करायला लागली. मार्चची महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स मुंबईला बैठक होती. मी मैत्रिणींबरोबर तिथं गेले. त्यानं मला सभागृहात पाहिलं आणि माझ्यावर डोळे वटारले. मी तिथं आलेली त्याला न आवडल्याचं नेहमीसारखं मला त्याच्या नजरेतून जाणवलं. त्याला न भेटता मी पुण्याला निघून आली खरी, पण अशा गोष्टींचा मला भयंकर त्रास व्हायचा. त्याला वाटायचं की आमच्यातली वाढलेली जवळीक आणि इतके दिवस लांबलेलं लग्न यामुळे लांब राहिलेलं बरं. जितके आम्ही जास्त भेटू तितकी पुन्हा भेटायची ओढ वाढते, म्हणून कमीत कमी भेटण्याकडे त्याचा कटाक्ष असायचा. आयुष्यात जगद्विख्यात कार्डियॅक सर्जन व्हायचं त्याचं स्वप्न होतं. त्याची महत्त्वाकांक्षा फार मोठी होती. ती पूर्ण होईपर्यंत मी लग्न करणार नाही असं त्यानं सुरुवातीलाच सांगितलं असतं तर त्यावेळी त्याचं कुणीच ऐकलं नसतं. लग्न ठरल्यावर 6-7 वर्ष थांबणं घरी मान्य होण्यासारखं नव्हतं. हे सगळं समजून सुद्धा त्यावेळी तो काही बोलला नव्हता. आता थांबणं फार झालं, लग्न कर असं त्याच्या गळी उतरवणं कुणालाही शक्य होत नव्हतं. एकदा तो आमच्या घरी असाच आला होता. आईनं त्याच्यापाशी लग्नाचा विषय काढला. तो एकदम भडकला. माझ्यावर तुमचा विश्वास नसेल तर तुमच्या मुलीचं कुणाशीही लग्न करायला तुम्ही मोकळे आहात असं म्हणून ताड निघून गेला. त्याच्या मागोमाग जाऊन काकांनी त्याला गाठलं आणि शांत केलं. त्यानं काकांना सांगितलं की त्याचा पत्रिकेवर विश्वास आहे. आता लग्न करणं इष्ट ठरणार नाही, त्यामुळे मी लग्न करू शकत नाही. शिवाय माझं शिक्षण पूर्ण झाल्याखेरीज ही जबाबदारी मला घ्यावीशी वाटत नाही. ज्या कळकळीनं त्यानं ही गोष्ट सांगितली त्यातला प्रामाणिकपणा काकांपर्यंत पोचला. काकांनी त्याला सांगून टाकलं की मी परत तुम्हाला लग्न कधी करणार हा प्रश्न विचारणार नाही. तुम्ही माझ्या मुलीला फसवणार नाहीत याची मला खात्री आहे. या प्रसंगानंतर मला पाठवलेल्या पत्रात काकांनी लिहिलं होतं, अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, खेळ सोडू नकोस, म्हणजे त्याला भेटण्यासाठी तुझी जी घालमेल होते ती कमी होईल. जगाच्या दृष्टीनं तुमचं लग्न झालं नसलं तरी आमच्या दृष्टीनं ते झालेलंच आहे. तेव्हा मनात वेडेवाकडे विचार आणू नकोस, प्रकृतीला जप. एकंदर 1973 साल मला खूप अवघड गेलं. कुणीतरी येऊन मला सांगायचं की नीतूच्या तिकडे खूप मैत्रिणी आहेत. मी ठामपणे उत्तर द्यायची की मला माहीत आहे, तो तुझा माझा काही संबंध नाही असं जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुमच्या या सांगण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. एकदा मी अशीच मुंबईला त्याच्या खोलीवर गेले होते. तो खोलीत नव्हता. मी टेप रेकॉर्डर लावला. त्यावर गाणं होतं, आर यू लोणसम टुनाईट. ती कॅसेट ऐकताना माझ्या मनात एकाच वेळी अनेक विचार चमकून गेले. तो ही गाणी ऐकत असेल. ही कॅसेट त्याला कुणी दिली असेल? क्लिफ रिचर्ड, लायनेल रिची, एल्विस प्रिस्ले, जॉर्ज मायकल यांच्या गाण्यांची आवड त्याला कधीपासून निर्माण झाली? कुणाबरोबर तो ही गाणी ऐकत असेल? आम्ही दोघं एकत्र असायचो तेव्हा बहुतेक वेळा तो विवेकानंदांची भाषणं ऐकायचा. त्यांचं भाषण नीतूनं स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलं होतं. ते आम्ही खूपदा ऐकायचो. आमचे विचार कुठेतरी भरकटत जाऊ नयेत ही इच्छा त्यामागे असायची. साहजिकच माझ्या मनात आलं, आता ही कॅसेट कुणासाठी असेल? नीतू खोलीत आल्यावर बोलता बोलता मी नीतूला विचारलं, बऱ्याच कॅसेट जमा केल्यास? हां, छान आहेत की नाही? आपण पुण्याला फक्त हिंदी मराठी ऐकत होतो नाही?
नाहीतर आड्या आजा वगैरे नाचायचे. ते ट्विस्ट नाचाचं इंग्रजी म्युझिक मला तेव्हा बिलकुल आवडायचं नाही. पण इथल्या काही मल्याळी ख्रिश्चन नर्सेसनी मला या गाण्यांची आवड लावली. त्यांना नाईट ड्युटीवर वेळ मिळाला की झोप येऊ नये म्हणूनही ऐकत बसतात त्या. त्याच्याशी बोलताना लक्षात आलं की त्याला संगीत खूप आवडतं. एकटा असताना किंवा खूप दमला की तो संगीत ऐकायचा. आजूबाजूला शांतता असलेली त्याला सहन व्हायची नाही. त्याच्याविषयी मनात आलेल्या संशयाबद्दल मलाच लाज वाटली. मी मनाशी खूणगाठ बांधली. आजूबाजूची माणसं काहीही बोलली तरी आपण दुर्लक्ष करायचं. मी माझं पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. परीक्षा कठीण होती. मी नवीन पुस्तकांचा अक्षरशः फडशा पाडत होते. मला अभ्यासाचं वेड लागलं होतं. मी लिहिलं होतं, प्रिय नीतू, पहिला पेपर छान गेला. 21 तारखेला फारच टेन्शन होतं. वाटलं मिळेल ती गाडी पकडावी आणि मुंबईला यावं. रागावलास तरी भेटून जावं. मिठीत विरघळावं. सगळं विसरून डोकं हलकं हलकं करावं आणि यावं. पण कसं शक्य होतं? महत् प्रयासानं डोक्यातून सगळं काढून टाकलं. तुझा फोन आला तेव्हा खूप छान वाटलं. परीक्षा पास झाल्यावर एक दिवस तरी येऊन जा म्हणून परवानगी दे. मी DA चांगल्या प्रकारे पास झाले. भूल देण्याच्या माझ्या कौशल्याबद्दल माझे शिक्षक माझं कौतुक करायचे. त्या सुमारास नीतूला पाठवलेली माझी काही पत्र, अनिश्चितता, मनाची सैरभैर अवस्था, तो न भेटल्यामुळे मनाला ग्रासून राहिलेली उदासीनता, सारं काही त्यात स्वच्छ दिसतं आहे. मनावर घेतलंस की काय सुंदर पत्र लिहितोस, परंतु त्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते. अशी अजून 2 वर्ष काढायची आहेत या विचारानंच पोटात गोळा येतो. लवकरच एकदा लग्नाचं ठरवून टाकूया. प्लीज रागावू नकोस. पुन्हा विषय काढणार नाही. मागच्या सबंध महिन्यात पत्र लिहिलं नाहीस. केतकीला गेलं असताना एकदम समोर उभा राहिलास. काल चंद्राला विचारलं, तू आम्हाला पाहिलंस का? तर त्यानं हसून मान डोलावली. तू तिथून निघालास तेव्हा पोचवायला यावंसं वाटत होतं. पण एवढ्या सगळ्या मंडळीतून तू दिसेनासा झालास तशी पायातली शक्ती गेली. मी क्षणभर बाकावर टेकले आणि मग कामाला लागले. दिवसभर काळजी वाटत होती. पण आता माहीत झालं आहे की तुझी काळजी कोणालाच करावी लागत नाही. विनोद वहिनी म्हणत होत्या, नीतूच्या आईंना सुस्वभावी सून मिळाली आहे. नीतूचं भाग्य की त्याला इतकी चांगली बायको मिळाली. परंतु हे सगळं तुझ्या तोंडून ऐकत नाही तोवर समाधान मिळत नाही. नीतूनं एकदा मला सांगितलं की शस्त्रक्रिया करताना मला ॲनेस्थेशियाबद्दल काही प्रश्न पडतात. तू या प्रकरणाचा अभ्यास करून ठेव आणि माझं शंका निरसन कर. खरं तर ते प्रकरण अवघड नव्हतं. परंतु नीतूला समजावून सांगायचं या कल्पनेनं परीक्षकांसमोरही मी घाबरले नव्हते. एवढं टेन्शन मला आलं. त्याच्याशी बोलताना तर मला अजिबात आत्मविश्वास नसायचा. मी त्याला तो विचारील तसं समजावत राहिली. तो जेव्हा म्हणाला, या गोष्टी मला प्रथमच कळत आहेत, तेव्हाच माझा जीव भांड्यात पडला. माझ्या विभाग प्रमुखांनी मला सांगितलं होतं की पुण्यात कार्डियॅक ॲनेस्थेशिया शिकवण्याची सोय नाही. तुझी इच्छा असेल तर मी मुंबईला सोय करतो. नीतूला हे सांगताच त्यानं माझी मुंबईला मोठमोठ्या हॉस्पिटलमधील हार्ट सर्जनशी बोलून मी केव्हा केव्हा जायचं त्याचं वेळापत्रक बनवून दिलं. त्याचवेळी मला बजावलं की तू इथे माझी वर्गमैत्रीण या नात्यानं माझ्याशी वागायचं, बोलायचं आहेस. कुणाही तिराहिताला सांगावं अशा पद्धतीनं त्यानं ही ताकीद मला दिली. त्यातला तुसडेपणा मला आरपार दुखावून गेला. मी मुंबईला गेले. ती प्रत्येक गोष्ट आपली आपण करायची या जिद्दीनं. मुंबई मला नवीन होती. परत स्वभाव बुजरा. मेहुण्यांना पत्ता विचारून मी बॉम्बे हॉस्पिटलला पोचले आणि डॉक्टर भोजराजांसमोर उभी राहिले. तेव्हा माझी भीती गळून पडली होती. त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले. मी त्यांची समाधानकारक उत्तरं देऊ शकले. तिथं राहून मी बरंच काही शिकले. माझ्या दृष्टीनं ती ट्रिप यशस्वी झाली.
KEMला गेल्यावर मी नीतूला भेटले. नीतूमध्ये झालेला बदल मला थक्क करून गेला. त्याचा चटपटीतपणा, आत्मविश्वास, पेशंटशी वागायची पद्धत, सिस्टरशी असलेली मैत्री, लहान असूनही बाकीच्या सर्जनना अधिकारवाणीनं तो देत असलेल्या सूचना, हे सारं बघून मी सुखावून गेले. त्याचं हे वेगळं रूप मी प्रथमच पाहत होते. क्षणभर वाटलं की हा एवढा मोठा कधी झाला ते कळलंच नाही. डॉक्टर शरद पांडे, डॉक्टर अरुण चौकर, डॉक्टर GB परुळकर यांच्याशी त्यानं माझी ओळख करून दिली. पण आमचं लग्न ठरलं असल्याचं सांगितलं नाही. मला मनातून खूप हसू यायचं. मुंबईला जाऊन आल्यावर नीतू खूप मोठा सर्जन होणार याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका उरली नाही. मी 74 साली MDची परीक्षा दिली. या परीक्षेत मी पहिली आले. नीतूला खूप आनंद झाला. तोही पहिल्या वर्गात MS झाला होता. मी नायर हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी करायला लागले. मी 75च्या शेवटी जसलोकमध्ये कन्सल्टंटच्या पोस्टसाठी प्रयत्न करायचं ठरवलं. कारण नायरमध्ये लेक्चर घेताना भूलतज्ज्ञ म्हणून मला काम करता येत नव्हतं. प्रत्यक्ष भूल देण्याचं काम कमी आणि शिकवण्याचं काम जास्त करावं लागे. त्यामुळे विषयाचं पुस्तकी ज्ञान पक्क झालं तरी जॉब नीरस होत असे. हात भूल द्यायला शिवशिवत. आपलं कौशल्य दाखवण्यासाठी आणि त्यातून समाधान मिळवण्यासाठी आतुरलेले असत. बरेच कनिष्ठ सहकारी आजूबाजूला असत. त्यांना अनुभव द्यावा लागे. जसलोकमध्ये माझी निवड झाली. या दरम्यान नीतूनं सिंगापूरला जाऊन अमेरिकेला जाण्यासाठी लागणाऱ्या ECFMGची परीक्षा दिली. अमेरिकेला जाण्यासाठी आता USMLE द्यावी लागते. आमच्या काळात ECFMG द्यावी लागे. त्यासाठी त्यानं भावांकडून पैसे उसने घेतले. परंतु तो ती परीक्षा उत्तीर्ण झाला नाही. त्याला वाईट वाटलं, पण त्यानं तसं कधी दाखवलं नाही. मुंबईला असताना आम्ही भेटत होतो, पण बऱ्याचदा तो खूप कामात असायचा. मी तासनतास ताटकळत थांबायची. तयारी करून, नट्टापट्टा करून मी त्याला भेटायला जायची. विशिष्ट ठिकाणी किल्ली ठेवलेली असायची. मी खोलीवर बसायची. त्याच्या खोलीत भिंतीवर वेगवेगळ्या चित्रांची छान अरेंजमेंट केलेली असायची. ती चित्र बहुधा कॅलेंडर, मॅगझिनच्या कात्रणातून मिळवलेली असायची. विकत घेतलेली नसायची. खोली छोटीच पण नीटनेटकी. त्यात असंख्य बारीक सारीक नाविन्यपूर्ण कलात्मक गोष्टींचा भरणा असे. त्या प्रत्येक गोष्टीला मी उचलून हात लावून निरखून पाहायची व पुन्हा होती तशी ठेवायची. साईबाबांच्या फोटोसमोर उदबत्ती जळून संपलेली असायची. हे सगळं पाहण्यात वेळ गेला तरी तो आला नाही की पॅसेजमधल्या फोनवरनं मी वॉर्डात फोन करायची. आलीस वाटतं तू? मी जरा कामातच आहे म्हणून मी सांगत असतो येऊ नको म्हणून. धड इकडेही लक्ष नाही आणि काम सोडून येताही येत नाही. येतो सगळं संपून, परत फोन करायला नको असं ताडकन सांगायचा. मध्येच एखादी सूचना मोठ्यानं ओरडून वॉर्ड बॉय किंवा सिस्टरला सांगायचा. काम म्हणजे काम, त्यात नो कॉम्प्रोमाइज. पुन्हा खोलीत येऊन मी कॅसेट लावायची. मला गाण्यांची फारशी आवड नाही आणि त्याची वाट पाहत असताना एकटीनं ऐकण्याची तर अजिबात नाही. मग एखादं जुनं मासिक चाळायला घ्यायचं आणि जरा आडवं व्हायचं. डोळा लागला की नेमका नीतू यायचा आणि शांतपणे त्याच्या नोट्स लिहित बसायचा, बिलकुल आवाज न करता. कशाच्या तरी आवाजानं मी जागी होऊन नीतूला पाहायची तेव्हा मनस्वी चिडायची. अरे, मी इथे झोपायला का आले? उठवलं का नाहीस मला? बघ, आता अर्ध्या तासात जायचीच वेळ झाली माझी. अगं, तू दमली असशील म्हणून झोपेतून उठवलं नाही मी. आणि छान दिसत होतीस झोपेत. चित्र रंगवावंसं वाटत होतं, पण छान कागदच मिळाला नाही. आणि अर्ध्या तासात इकडचं जग तिकडं करू ना आपण. तुम्ही भांडण्यात किंवा रडण्यात वेळ घालवला नाही तर. क्वचित तो यायचाच नाही आणि मग भेटला नाही म्हणून माझा झालेला विरस हेमाताईकडे गेलं की ती समजून घ्यायची. माझी निराशा लपवायला मी पराग शुभदामध्ये मन रमवायची. मनाच्या त्या हळव्या अवस्थेत मी 16 सोमवारही केले होते. 16 सोमवारांचं व्रत कुणी सांगितलं आठवत नाही.
नेतू लग्न करत नसल्यानं मी हवालदिल झाले होते. हरतालिकेचा उपवास वर्षातून एकदा करतच होते. मग आठवड्यातून एकदा फोन करायला काय हरकत आहे, असा विचार मनात येई.